साहेबांनी सांगितलं की बाळे रस्ते कन्ना चौकापर्यंत गणेश उत्सवाच्या निमित्तानं काही विक्रेते वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवतात. टिळक चौकामध्ये आनंद साठवच्या समोर पूर्वीचा बालरोगतज्ञ असलेले डॉक्टर चंडक यांची इमारत आहे ती पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. तिथं महानगरपालिकेने धोकादायक इमारत असा बोर्ड देखील लावलेला आहे. त्या इमारतीच्या खाली काय उभे केलेले असतात जेणेकरून या सगळ्या धक्काधक्कीच्या गर्दीच्या वेळेस जर ती इमारत काय ढासळीत केली तर त्या इमारतीचे तिथं जे स्टॉल लावणारे लोक आहेत त्यांच्या जीवितात धोका निर्माण होईल. तर त्यासाठी तिथे जी काही उपाययोजना महानगरपालिकेच्या वतीने करता येते ती एवढी करावी. दुसरी सूचना अशी आहे की सोलापूर शहराच्या हद्दवड भागामध्ये काही ठिकाणी विहीर होण्यापूर्वी आता यावर्षी पाऊसमान जास्त झाल्यामुळे त्या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. बाळ गणेश उत्सव मंडळ साजरा करण्याची मुलं आहे की सिद्धेश्वर तलाव किंवा कंबर तलाव पण येत नाहीत विसर्जन करायला त्या विहिरीपर्यंत जातात. अचानक त्या विहिरीमध्ये एखाद्या मुलाचा जीवित असताना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर एफसीआरटी मधील पांढरी वस्ती त्याच्या पुढे एक मोठी विहीर पूर्णपणे भरलेली आहे. आज देखील त्या विहिरीचं पाणी बाहेर येत आहे पण त्या वसाहतीची मुलं तिथे जाऊन गणेश विसर्जन करतात. अशा विहिरीच्या ठिकाणी काही आपले पेट्रोलिंगचे काही पोलीस कर्मचारी किंवा महानगरपालिकेचे काय बंदोबस्त येत आहे का हेही पाहावं. आणि तिसरी सूचना आहे की गणेश उत्सव काळाच्या दरम्यान मंडपामध्ये पत्त्याचा जुगार लावला जातो त्याच्यावर आपण जास्तीत जास्त कटाक्षाने लक्ष द्यावं. एवढ्या माझ्या सूचना आहेत. आपण मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.